Friends, today we are going to study about the next part about the figures of speech. In the up to now, we have completed figures of speech. It's a definition. Figure of speech is also called as poetic devices. These poetic devices or figures of speech are helpful to beautify the language, and these figures of speech are nearly about 25 in number. Out of 25 we have completed now up to now alliteration, simile, metaphor, alliteration, repetition, antithesis, paradox, personification, and also we have completed hyperbole. Today we are going to discuss about the figure of speech that you are looking on the screen, onomatopoeia. Onomatopoeia. Only remember the spelling. There are how many letters? O-N-O 3, M-A-T 3, 6 झाले वा. O-D-P-O 9 झाले आणि E-I-A 12. हे 12 लेटर्स फक्त लक्षात ठेवा. ओनोमॅटापोइया. तर ओनोमॅटापोइया म्हणजे नेमकं काय? मराठीत अगोदर बघा मग इंग्लिशमध्ये सांगतो. ओनोमॅटापोइया म्हणजे ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं. ध्वनी म्हणजे साऊंड. कुठल्याही ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं तेव्हा फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटापोइया असतो. पण जेव्हा तो शब्द बाजूला काढला जातो तेव्हा त्या शब्दाला व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं की म्हणजेच किंवा तो ध्वनी जो एकदा सेपरेट बाजूला काढला तर त्याला किंमत राहत नाही. उदाहरणार्थ फक्त आपण टिप टिप म्हणलं. टिप टिप काय आहे? साऊंड आहे, ध्वनी आहे. पण सेपरेट नुसता टिप टिप म्हणलं तर त्याला काय व्हॅल्यू राहत नाही. पण तेच वाक्यात वापरलं आपण, पावसाची टिप टिप. आता क्लिअर आले. पण हे टिप टिप काय आहे? साऊंड आहे. किंवा फॅनची घरघर. फॅन इज व्हर्लिंग. व्हर्लिंग म्हणजे गरगर गरगर गर. तर फॅन इज व्हर्लिंग म्हणलं की व्हर्लिंगचा अर्थ गरगर गरगर. शब्दाचा अर्थ आम्ही सांगितला तुम्हाला की लगेच लक्षात येईल तुम्हाला हा साऊंड आहे, ध्वनी आहे. आणि जेव्हा असा साऊंड किंवा ध्वनी शब्दात वापरला जातो तेव्हा हा फिगर ऑफ स्पीच असतो ओनोमॅटापोइया. मग आता असे कोणते साऊंड आहेत किंवा शब्द आहेत की आता मी आता तुम्हाला बोललो पावसाची टिपटिप, सापाची सळसळ. आता सळसळ हा ध्वनी आहे, साऊंड आहे आणि तो शब्दात व्यक्त केला की फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटापोइया होतं. सापाची सळसळ, पाण्याची टिपटिप, फॅनची घरघर किंवा ओपन विंडो, शट्स विथ बँग. शट्स म्हणजे धाडकन, बँग बँग म्हणजे धाडकन. तर असा धाडकन हा काय ध्वनी आहे. जिथं जिथं आपण समजा फळ्यावर डस्टर आपटला किंवा भिंतीवर डस्टर आपटला कसा आवाज येईल? खटखट. किंवा आपण एखाद्या टेबलवर बुक्की मारली, आवाज कसा येईल? तो आवाज कसा येईल? तो आवाज शब्दात जेव्हा वापरतो आपण, तुम्ही समजा सांग बुक्की टेबलवर मारली तर आवाज कसा येईल? धाडकन. तो धाडकन जो हा शब्द आहे तो साऊंड आहे, ध्वनी आहे. आणि असे शब्द जेव्हा वाक्यात वापरले जातात, ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं तेव्हा फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटापोइया असतो. आता हे इंग्लिशमध्ये बघा, मराठीत मी सांगितलं तुम्हाला. ओनोमॅटापोइया इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड. वन्स मोर बघा. ओनोमॅटापोइया इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच sound is expressed in the word, and when sound is expressed in the word then we call it onomatopoeia. For example, मी आता म्हणतो the open window shuts with bang. The open window shuts with bang. उघडी खिडकी धाडकन आदळली. आता धाडकन हा शब्द काय? बँग, B-A-N-G, बँग. या शब्दाचा अर्थ आम्ही सांगितलाय तुम्हाला लक्षात. बँग, B-A-N-G, बँग म्हणजे धाडकन. तर ती धाडकन काय आहे? ध्वनी आहे. आणि ह्या ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं. ओपन विंडो शट्स विथ बँग. मग जेव्हा असं ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं
तेव्हा फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटापोया होतो. पुन्हा एकदा इंग्लिशमध्ये बघा. ओनोमॅटापोया इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच or onomatopoeia is a poetic device in which sound is expressed in the word. For example, the open window shuts with bang. उघडी खिडकी धाडकन आदळली. बँगचा अर्थ धाडकन. किंवा द विंग्ड विदर सॅटेलाइट, किंवा विंग्ड विदर द cuckoo blaring from the branches of trees. द cuckoo blaring from the branches of trees. ब्लेरिंग ब्रँचेस, बी बी येते, ॲलिट्रेशन आहेच बघा. पण ब्लेरिंग म्हणजे तुतारीसारखा आवाज. ब्लेरिंग फ्रॉम द ब्रँचेस ऑफ ट्रीज, तुतारी. जे लग्न कार्यात वगैरे एक वाद्य वाजवतात तुतारी, तर त्या ब्लेरिंगचा अर्थ तुतारीसारखा. तुतारीसारखा म्हणजेच ध्वनीचं अनुकरण शब्दात. आणि जेव्हा ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं तेव्हा फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटापोया होतो. तर याच्यावर प्रश्न कसे येतील तुम्हाला? डायरेक्ट लाईन दिली जाईल, किंवा आता इथं तुम्ही बघा पॅराडॉक्स, ओनोमॅटापोयाची माहिती आहेच. ओनोमॅटापोया इज अ वर्ड विच रिझेंबल्स द साऊंड इट इज डिस्क्रायबिंग. तर असं लक्षात ठेवा, किंवा मी सांगतोय असं लक्षात ठेवा. ओनोमॅटापोया साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड. ध्वनीचं अनुकरण शब्दात केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल तिथे दिलंय, माय वॉच टिक्स लाऊडली. टिक्स म्हणजे घड्याळाची टिक 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 काय आहे? ध्वनी आहे, साऊंड आहे. आणि तो साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड टिक. आता ओनोमॅटा उत्तर कसं लिहिणार त्याचं तुम्ही? तर ती लाईन समजा दिली तर तुम्हाला सजेशन येते ब्रॅकेटमध्ये, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. नेम नाव सांगा, एक्सप्लेन पुढं स्पष्टीकरण द्या. तर मी उत्तर सांगतो. समजा त्या लाईनचं बघा, तुम्ही स्क्रीनवर बघताय ते, माय वॉच टिक्स लाऊडली. तर आन्सर काय होईल उत्तर लिहिताना? ओनोमॅटापोया. कारण नेम अँड एक्सप्लेन, फिगर ऑफ स्पीच कोणता आहे त्याचं नाव सांगा. नाव सांगा सुरुवातीला, ओनोमॅटापोया. 12 अक्षर लक्षात ठेवा. उच्चार पण लक्षात ठेवा टप्प्याटप्प्यानं. ओनोमॅटापोया. तर डबल डॉट करायचं आणि एक्सप्लेन म्हणले. मग आता एक्सप्लेन काय? साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड. कुठल्या शब्दात एक्सप्लेन केलाय बरं मग? टिक्स. तर बघा पुन्हा एकदा उत्तर सांगतो. ओनोमॅटापोया डबल डॉट साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड सिंगल इन्व्हर्टेडमध्ये टिक्स. किंवा आता मी दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. ही हिट हिज हेड अगेन्स्ट अ बीम. त्याचं डोकं धाडकन भिंतीवर आदळलं, धाडकन. किंवा ओपन विंडो शट्स विथ बँग. आता बँगचा अर्थ धाडकन. मग उत्तर कसं लिहिणार? ओनोमॅटापोया डबल डॉट साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड बँग. बँगला सिंगल इन्व्हर्टेड. किंवा द फॅन इज वर्लिंग. द फॅन इज वर्लिंग. फॅन गरगर गरगर फिरतोय. गरगर हा शब्द काय? साऊंड आहे, ध्वनी आहे. मग उत्तर काय होईल? द फॅन इज वर्लिंग. तर फॅन इज वर्लिंग म्हणजेच साऊंड इज ओनोमॅटापोया डबल डॉट साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड सिंगल इन्व्हर्टेडमध्ये वर्लिंग. WHIRLING. वर्लिंग म्हणजे गरगर गरगर फिरणे. तर हा झाला ओनोमॅटापोया. त्याच्याबद्दल लक्षात ठेवा. ओनोमॅटापोयामध्ये किंवा ओनोमॅटापोया इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड. फॉर एक्झाम्पल, माय वॉच टिक्स लाऊडली. टिक्स हा शब्द काय? टिक 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 टिक, साऊंड, ध्वनीचं अनुकरण. आणि मग उत्तर ओनोमॅटापोया डबल डॉट साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड टिक्स. ओके. आता पुढचा फिगर ऑफ स्पीच बघू आपण. ओनोमॅटा नंतर मेटानिमी बघू. आता तुम्ही जे 1 नंबरला बघताय तिथे ते मेटानिमी इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच ऑर इन मेटानिमी किंवा मेटानिमी इज व्हेन अ फ्रेज इज रिप्लेस विथ अनदर विच हॅज अ सिमिलर meaning used to describe the something an ideal manner. For example, I remain loyal to the crown. I remain loyal to the crown. तर I remain loyal to the
क्राऊन. तर याचा अर्थ इथल्यापेक्षा मी सांगतो असा लक्षात ठेवा नीट. मेटा मीन्स मेनी, निमी मीन्स मिनिंग्स. पुन्हा एकदा बघा, मेटा मीन्स मेनी आणि निमी मीन्स नेम्स ऑर मिनिंग्स. म्हणजेच इन दिस फिगर ऑफ स्पीच वन वर्ड हॅव मेनी मिनिंग्स. वन वर्ड हॅव मेनी मिनिंग्स. आय रिमेन लॉयल टू द क्राऊन. रिमेन लॉयल टू द क्राऊन. आता इथं एका शब्दाला अनेक अर्थ असू शकतात. मेनी मिनिंग्स. मेटा मीन्स मेनी, निमी मीन्स नेम्स ऑर मिनिंग्स. वेगळे अनेक नाव असतील किंवा मिनिंग्ज असतील. तर उत्तर लिहिताना कसं लिहायचं? मेटानिमी डबल डॉट आणि कुठला शब्द आहे ते शब्द हॅव मेनी मिनिंग्स. म्हणजे डिफरन्स वर्ड्स डिफरंट मिनिंग्स असतात. आता पुढचा फिगर ऑफ स्पीच असेल ते बघा, पण. तर पण हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तर त्या फिगर ऑफ स्पीचमध्ये बघा इथं, पण इज अ प्ले ऑन द वर्ड्स. शब्दावरील कोटी. वर्ड गिव्स अ डिफरंट सेन्स टू द सेंटेन्स अँड ॲड अ डबल मिनिंग. डबल मिनिंग. तर पुन्हा एकदा बघा, अपन इज अ प्ले ऑन द वर्ड्स. शब्दावरील कोटी. इट इज युज्ड टू गिव्ह द डिफरंट सेन्स टू द सेंटेन्स अँड ॲड अ डबल मिनिंग. एका शब्दाला डबल मिनिंग असू शकतं. उदाहरणार्थ, ॲन एग फॉर ब्रेकफास्ट इज नॉट इझी टू बिस्ट. तर एग फॉर ब्रेकफास्ट इज नॉट इझी टू बिस्ट. तर इथं वन वर्ड हॅव डबल मिनिंग. हा फिगर ऑफ स्पीच. मग उत्तर लिहिताना तसंच लिहायचं. कुठल्या शब्दाला डबल मिनिंग आहे? आता बिस्ट. ॲन एग फॉर ब्रेकफास्ट इज नॉट इझी टू बिस्ट. बिस्ट म्हणजे हिंसक किंवा पशु पाळीव प्राणी किंवा हिंसक प्राणी ज्यांना. आता पुढचा जे इथं पेजवर नाहीत पण मी तुम्हाला दोन घेतो आणखी फिगर ऑफ स्पीच. इनवर्जन. इनवर्जन आहे का बघू इकडं. ॲलिट्रेशन, हायपरबोल, मिनिंग, ऑक्सिमोरॉन, आयडम, सिम्बॉलिझम नाही इथं. पण मी अजून एक एक्स्ट्रा सांगतो तुम्हाला. इनवर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच. इनवर्जनचा अर्थ बघा, आदला बदल. आणि मग कशाची आदला बदल इथे केली जाते? तर कर्ता, कर्म, क्रियापद. तर कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या जागेची आदला बदल केली जाते आणि त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये आहे इनवर्जन, म्हणजेच आदला बदल. तर हे आदला बदल आता आपण नेहमीचं वाक्य म्हणतो ते SVO पॅटर्न म्हणतो. SVO पॅटर्न म्हणजेच आय एम गोइंग टू पुणे किंवा आय एम गोइंग पुणा. मी पुण्याला चाललोय. तर आय काय झाला आपला नेहमीचा SVO पॅटर्न आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट पॅटर्न. पण या अलंकारामध्ये वाक्य देताना आय शेवटी असेल, मध्ये असेल, ऑब्जेक्ट पहिल्यांदा असेल, म्हणजेच कर्ता कर्म जागेची आदला बदल, म्हणून त्याला इनवर्जन म्हटलं जातं. आता इनवर्जन इंग्लिशमध्ये बघा, इनवर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज नो करेक्ट सेंटेन्स पॅटर्न. or inversion is a figure of speech in which prose order is disturbed. That is, in inversion, subject is placed in the place of object, object is placed in the place of subject, and we have to arrange this sentence in a correct prose order. म्हणजे समजा मी असं म्हणलं, पुन्हा कॉमा आय एम गोइंग. आता पुन्हा आय एम गोइंग कंसात ब्रॅकेटमध्ये सूचना येणार आहे तुम्हाला, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. आता पुन्हा आय एम गोइंग, पहिल्यांदा पुन्हा आणि आय एम गोइंग शेवटी. तर काय झालं, हे SVO ऑर्डर नाही. मग म्हणा तिथं इनवर्जन फिगर ऑफ स्पीच ना, नेम काय इनवर्जन, INVERSION, इनवर्जन डबल डॉट. सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट.
आणि मग करेक्ट सेंटेन्स पॅटर्न आपल्याला द्यायचा असतो. पुन्हा आय एम गोईंग, पुन्हा आय एम गोईंग. काय आहे इथं? उलटसुलट झाले वाक्यरचना. तर उत्तर लिहिताना असं म्हणा, इनव्हर्जन सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. करेक्ट सेंटेन्स पॅटर्न डबल डॉट. काय आहे मग येईल बरं? पुन्हा आय एम गोईंग असं राहील का? नाही. आय एम गोईंग पुन्हा. तर करेक्ट सेंटेन्स पॅटर्न आय एम गोईंग पुन्हा. किंवा अजून एखादं उदाहरण देतो इनव्हर्जनचं, की हेल्टर स्केल्टर कॉमा द पॅरेंट्स रन. हेल्टर स्केल्टर म्हणजे सैरा वैरा, द पॅरेंट्स रन. मग तुम्ही उत्तर लिहिताना काय करायचं इथं? इनव्हर्जन सुरुवातीला आय कॅपिटल INVERSION डबल डॉट. सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. आणि मग खाली करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय येईल? हेल्टर स्केल्टर कॉमा द पॅरेंट्स रन. ते वाक्य आहे मूळचं. तर तुम्ही करेक्ट सेंटेन्स पॅटर्नमध्ये ते वाक्य असं घ्यायचं, काय? द पॅरेंट्स रन हेल्टर स्केल्टर फुल स्टॉप असं. किंवा आय एम डेंजरस हे आपलं रेग्युलर पॅटर्न झाला. किंवा आय एम गुड हा आपला रेग्युलर पॅटर्न झाला. पण हेच वाक्य देताना तिथं कसं दिलं जातं? गुड कॉमा आय एम. मग आता तुम्ही उत्तर कसं लिहिणार? इनव्हर्जन सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. आणि करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल? गुड कॉमा आय एम असं असेल का? नाही. आय एम गुड हे करेक्ट सेंटेन्स पॅटर्न म्हणजेच SVO ऑर्डर. तर पुन्हा एकदा बघा, मी इनव्हर्जन या फिगर ऑफ स्पीच विषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इनव्हर्जन म्हणजे आदलाबदल. कशाची आदलाबदल? तर कर्ता कर्मची आदलाबदल केली असते. मात्र उत्तर लिहिताना तुम्हाला आपल्या SVO ऑर्डर प्रमाणे आणायचं. उदाहरणार्थ किंवा इंग्लिशमध्ये बघा, इनव्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज नो करेक्ट सेंटेन्स पॅटर्न. that is, subject is placed in the place of object, object is placed in the place of subject, and we have to arrange them in a correct prose order or SVO order. For example, Pune, comma, I am going. In bracket there is suggestion, name and explain the figure of speech. How to write answer? Pune, I am going. Name and explain the figure of speech. Name काय येईल? Inversion डबल डॉट. सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. आणि खाली करेक्ट सेंटेन्स पॅटर्न म्हणा डबल डॉट करा. आणि काय येईल मग करेक्ट सेंटेन्स पॅटर्न? आय एम गोईंग पुणा फुल स्टॉप असं वाक्य येईल. किंवा देर इज अ गुड स्टोरी. हे झालं वाक्य सरळ, देर इज अ गुड स्टोरी. पण वाक्य आलंय तुम्हाला गुड स्टोरी कॉमा देर इज. मग काय उत्तर लिहिणार? इनव्हर्जन सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. करेक्ट सेंटेन्स पॅटर्न इज काय येईल? देर इज अ गुड स्टोरी. का गुड स्टोरी कॉमा देर इज असं नाही का? नाही होत. मग करेक्ट सेंटेन्स असं येईल, देर इज अ गुड स्टोरी और गुड समरी. तर inversion is a figure of speech in which sentence pattern is not correct. It is our duty to arrange this sentence in a correct SVO order, that is correct prose order, and rewrite again. So, dear friends and students, today up to now we have completed so many figures of speech. Today I am going to send you these figures of speech on your personal WhatsApp number, and it is your duty to write down these figures of speech in your notebook. If you have any problem about understanding, if you have any problem about any material that you are studied with reference especially English, please ask me without hesitation. So today we have completed figures of speech already that we are discussed. So till we are going to discuss about the next figure of speech in the next period. Which figures of speech we have completed for this period? Onomatopoeia, pun, then inversion and metonymy. These figures of speech
we have discussed in today's period. Remember, in 2 words all these figures of speech. Pun related to the words onomatopoeia, sound is expressed in the word. Inversion, sentence pattern is not correct. And metonymy means meta, many. Nymy means names or meanings. And their examples how to write in the exam. So if you have any problem, please ask me. Till then, we are going to stop here today. We will discuss next part in the next period. If you have any problem, please ask me. Till then, we are going to stop here. Thank you. Okay.